नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दत्त जयंतीनिमित्त आपण अनेक सेवा करत असतो आणि यामध्ये गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र सारामृत पारायण, नवनाथ भक्तिसार पारायण असे अनेक पारायण करत असतो. सोबतच स्वामी महाराजांची स्वामीचरित्र सारामृतची सेवा देखील आपण 21 दिवसांची 11 दिवसांची आपल्याला जशी जमेल त्या पद्धतीने करत असतो. दत्त जयंतीला दत्त महाराजांच्या अनेक सेवा आपण करत असतो आणि दत्त जयंतीचा जो कालावधी असतो या काळात दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करणे हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. कारण या काळामध्ये दत्तलहरी या खूप जास्त प्रमाणात जागरूक असतात आणि दत्त महाराज आपल्या भक्तांवर कृपा करत असतात. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद देत असतात. जे भक्त दत्त जयंतीला दत्त महाराजांची सेवा करतात त्यांना दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात आशीर्वाद देत असतात. दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण करणे हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. सर्वांनाच गुरुचरित्र पारायण करण्याचा योग येईल असे नाहीच, परंतु दत्त जयंतीच्या काळात जे भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात त्यांना खूप दिव्य अनुभव दत्त महाराजांचे येतात आणि दत्त महाराज त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. गुरुचरित्र पारायण सर्वांनाच करणे शक्य होईल असे नाही, त्यामुळे बऱ्याच इतर काही सेवा आहे ज्या आपण दत्त जयंतीच्या काळात करू शकतो. दत्त महाराजांची कोणतीही सेवा केली तरी दत्त महाराज आपल्यावर आशीर्वादच ठेवणार आहे. त्यामुळे दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कोणतीही सेवा तुम्हाला जी जमेल ती तुम्ही या काळात करू शकता. सांसारिक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी अडथळे असतात. प्रत्येकजण सुखीच आहे असे नाही, सुखी असणाऱ्या लोकांना देखील काही ना काहीतरी अडचणी अडथळे येतात. बाहेरून जरी व्यक्ती सुखी दिसत असली तरी तिचे अंतर्मन हे दुःखी आहे की आनंदी आहे हे कोणाला माहीत नसते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी संकट अडचणी असतातच. हे अडचणी संकट कधी संपणारे नसतात, परंतु त्यामधून आपली सहजासहजी सुटका व्हावी, त्या अडचणींमधून संकटांमधून अडथळ्यांमधून आपण सहजपणे बाहेर यावे, कोणतेही संकट आपल्यापासून दूर राहावे आणि आपण आलेल्या संकटाला सहज आनंदाने तोंड द्यावे, यासाठी आपल्यावर गुरूंचा आशीर्वाद त्यांची कृपा असणे खूप महत्त्वाचे असते. गुरूंचा आशीर्वाद कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करणे हे देखील महत्त्वाचे असते. आता प्रत्येकालाच पारायण करणे शक्य होईल असे नाही. गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार ग्रंथ किंवा अजून इतर ग्रंथ यांचे पारायण प्रत्येकालाच दत्त जयंतीच्या काळात करणे शक्य होईलच असे नाही. तुम्हाला दत्त जयंतीच्या काळात पारायण करणे शक्य नसेल किंवा स्वामीचरित्र सारामृतची 21 दिवसाची सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही ही 11 दिवसांची प्रभावी सेवा करू शकता आणि तुम्ही सर्व सेवा करणार असाल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी, अडथळे दूर व्हावे. तुमच्या मागे जर कोर्ट कचेरी लागलेले असेल, तुमच्यावर अन्याय होत आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये न्याय हवा आहे असे तुम्हाला वाटत असेल किंवा एखाद्या केसमध्ये तुम्हाला यश हवे असेल, पती पत्नीमध्ये वाद झालेला आहे, भांडणे झालेली आहे, पती पत्नी एकमेकांपासून दूर राहतात, आपला संसार सुरळीत व्हावा, व्यवस्थित व्हावा, आपल्या संसारातील अडचणी दूर व्हाव्या, पती पत्नीने पुन्हा एकत्र संसार करावा असे तुम्हाला वाटत असेल तर येणाऱ्या दत्त जयंतीला जर तुम्ही 11 दिवसांच्या या सेवा केल्या तर दत्त महाराज नक्कीच तुमच्या या इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. 4 डिसेंबर 2025ला दत्त जयंती आहे, त्यामुळे त्याच्या आधी 11 दिवस म्हणजे तुम्ही 23 किंवा 24 तारखेपासून या सेवेला सुरुवात करू शकता किंवा 23 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत जर तुमचा मासिक धर्म वगैरे येणार असेल तर तुम्ही या सेवेला लवकर सुरुवात करू शकता किंवा 23 तारखेनंतर सुरुवात केल्यावर जर तुम्हाला मासिक धर्म आला तर त्यानंतर तुम्ही पुन्हा दत्त जयंतीनंतर पुन्हा सेवा पूर्ण करू शकता. आता कोणतीही सेवा करायची असेल तर परान्न वर्ज्य करावे हा एक महत्त्वाचा नियम असतो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार शक्यतो करू नये. आणि जर तुम्ही दत्त महाराजांची स्वामी महाराजांची 11 दिवसांची 21 दिवसांची सेवा करणार असाल तर मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करावा आणि परान्न घेऊ नये, हे 2 महत्त्वाचे नियम असतात. तुम्हाला जर ब्रह्मचर्याचे पालन करायचे असेल तर तुम्ही सेवा काळात ब्रह्मचर्याचे पालन करू शकता. त्यानंतर आता सेवा कोणती आहे तर तुम्ही 11 दिवस दत्त महाराजांची दत्तबावनीचे पठण करू शकता. दत्तबावनीचे पठण तुम्ही दररोज 11 वेळेस 11 दिवस करू शकता.
दत्तबावनी ही प्रत्येक भाषेमध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही मराठीमधील दत्तबावनी देखील पठण करू शकता. जय योगीश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपाळ ही दत्तबावनी आहे. या 52 ओव्यांचे पठण तुम्ही दररोज 11 वेळेस करू शकता आणि त्यामुळे तुमचे दत्तबावनीचे दररोज 11 पाठ होतील. असे तुम्ही 11 दिवस ही सेवा करू शकता. जर तुम्हाला ही सेवा 21 दिवस करायची असेल तर तुम्ही 21 दिवस देखील ही सेवा करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 11 दिवस किंवा 21 दिवस ही सेवा करू शकता. परंतु दररोज 11 वेळेस दत्तबावनी पठण केल्यामुळे खूप सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्या सर्व संकटांना तोंड देण्यासाठी आपल्यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर पुढची सेवा येते म्हणजे घोर कष्टधरण स्तोत्र. घोर कष्टधरण स्तोत्र हे सर्व कष्टांमधून मुक्तता देणारे, सर्व संकटांमधून मुक्तता देणारे खूप प्रभावी असे दत्त महाराजांचे स्तोत्र आहे. त्यामुळे तुम्ही दररोज 11 वेळेस घोर कष्टधरण स्तोत्राचे पठण करू शकता. दररोज 11 वेळेस 11 दिवस तुम्ही घोर कष्टधरण स्तोत्राची सेवा करू शकता. तुम्हाला जर 21 दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्ही 21 दिवसांची देखील ही घोर कष्टधरण स्तोत्राची सेवा करू शकता. दत्तबावनी किंवा घोर कष्टधरण स्तोत्र या दोन्हींपैकी एक सेवा तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर दोनही सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही दोनही पठण करू शकता. दत्तबावनी एक वेळेस पठण करण्यासाठी 5 मिनिट लागतात आणि त्याप्रमाणे तुम्ही 11 वेळेस ती पठण करू शकता. आणि घोर कष्टधरण स्तोत्र हे खूप छोटे आहे, त्यामुळे तुम्हाला ते 11 वेळेस पठण करण्यासाठी खूप कमी वेळ लागेल. म्हणून तुम्ही घोर कष्टधरण स्तोत्र किंवा दत्तबावनी तुम्हाला जे शक्य होईल त्याची सेवा करू शकता. आता सेवा कशी करायची आहे तर दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसायचे आहे. सेवेचा वेळ हा एकच ठेवायचा आहे. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस प्रदोष काळात ही सेवा करू शकता. दुपारी 12 ते 12:30 मध्ये ही सेवा करायची नाहीये. दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कोणतीच सेवा दुपारी 12 ते 12:30 मध्ये करायची नसते. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी लवकर किंवा सायंकाळी ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही दत्त महाराजांच्या दत्तबावनीचे पठण करू शकता किंवा घोर कष्टधरण स्तोत्राचे पठण करू शकता. ज्यांना ही सेवा करण्याचा संकल्प करायचा आहे ते संकल्पयुक्त सेवा करू शकता. मग तुम्हाला अखंड 11 दिवस संकल्पयुक्त सेवा त्याच वेळेस करावी लागेल. आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तर तुम्ही विनासंकल्पयुक्त देखील ही सेवा करू शकता. मध्येच काही मासिक धर्म आला तर तुम्हाला त्यानंतर ही सेवा कंटिन्यू करायची आहे. परंतु सुतक, विटाळ आले तर पुन्हा नव्याने ही सेवा सुरू करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत, घोर कष्टधरण स्तोत्र, दत्तबावनी, श्री स्वामी स्तवन या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही हे ऑडिओ रूपात देखील ऐकू शकता. आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर जाऊन तुम्ही हे ऐकू शकता. तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पठण करणे शक्य नसेल परंतु 21 दिवस स्वामींची सेवा करायची आहे तर तुम्ही आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर जाऊन स्वामी चरित्र सारामृत ऐकू शकता. आता जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवासमोर, स्वामींसमोर बसून, दत्त महाराजांच्या फोटोसमोर बसून करायची आहे. किंवा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला स्वामींचे, दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तेथे जाऊन देखील तुम्ही ही 11 दिवसाची सेवा करू शकता. परंतु जर तुम्हाला सेवा करायची आहे परंतु संकल्प करणे शक्य नसेल, संकल्पयुक्त सेवा तुमच्याकडून होणे शक्य नसेल तर तुम्ही विनासंकल्पयुक्त देखील ही सेवा करू शकता. आणि तुमच्या प्रवासामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा प्रवास करताना दत्तबावनी, घोर कष्टधरण स्तोत्र हे तुम्ही ऐकू शकता आणि त्याची तुमच्याकडून सेवा करून घेऊ शकता. किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील तुम्ही हे पठण करू शकता किंवा ऐकू शकता. तुम्हाला जशी जमेल त्यानुसार तुम्ही स्वामींची, दत्त महाराजांची ही सेवा करू शकता. घोर कष्टधरण स्तोत्र हे खूप प्रभावी स्तोत्र आहे आणि आपल्या आयुष्यातील सर्व कष्ट, संकट दूर करण्याचे ते काम करत असते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी, अडथळे, कष्ट असतील, संकट असतील तर तुम्ही ही सेवा नक्की करावी. आणि जर तुमच्या आयुष्यात काही संकट, अडथळे, अडचणी नाही आहे परंतु तरी देखील तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही त्याप्रमाणे ही सेवा करू शकता. आणि जर तुम्हाला 11 वेळेस पठण करणे शक्य नसेल परंतु सेवा करायची आहे
तर तुम्ही एक वेळेस देखील या स्तोत्रांचा पाठ करू शकता। त्याचप्रमाणे जर तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथ, गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणार असाल तर त्यासोबत देखील तुम्ही दत्तभावनी आणि घोर कष्टधरण स्तोत्राचे पठण करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला तुमचे संकट, अडचणी, अडथळे दूर करायचे असेल आणि दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्ही दत्त जयंतीला या सेवा करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।